26 ऑगस्ट 2024 श्रावणातील चौथा सोमवार आणि या दिवशी आलेली आहे यावर्षीची गोकुळाष्टमी। बघता बघता श्रावण महिना संपत सुद्धा आलेला आहे। उद्याच्या 26 तारखेला चौथा श्रावणी सोमवार आलेला आहे आणि त्याच दिवशी योगायोगाने श्रीकृष्ण जन्माष्टमी असणार आहे। अनेक कुटुंबामध्ये श्रावणी सोमवारचं व्रत केलं जातं, त्याचबरोबर काही जण गोकुळाष्टमीचा सुद्धा उपवास करतात। त्यामुळे अनेक स्त्रियांना प्रश्न पडलेला आहे की हे दोन्ही उपवास एकाच दिवशी असल्यामुळे कशा पद्धतीने उपवास करायचा आहे, कधी सोडायचा आहे, काय खाऊन उपवास सोडायचा आहे आणि जरी तुम्ही गोकुळाष्टमीचा उपवास करत नसाल तर मग श्रावणी सोमवार कसा सोडावा आणि जरी दोन्ही उपवास करत असाल तर मग तो दोन्ही उपवास कशा पद्धतीने सोडावे अशी संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल। त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा, त्याआधी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। 26 ऑगस्ट 2024 या दिवशी श्रीकृष्ण जन्माष्टमी आलेली आहे आणि या दिवशी भगवान श्रीकृष्णाचा जन्मोत्सव आहे आणि यावर्षी याच दिवशी श्रावणातील चौथा सोमवार आलेला आहे। दरवर्षी श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला जन्माष्टमी साजरी केली जाते आणि ही अष्टमी तिथी 26 तारखेला पहाटे 3:39 सुरू होईल, ती 27 ऑगस्टला पहाटे 2:19 समाप्त होईल। त्यामुळे 26 तारखेलाच आपल्याला श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करायचा आहे। गोकुळाष्टमीचे व्रत हे अत्यंत प्रभावी मानले जाते, कारण या तिथीचे व्रत केल्याने मनुष्य अनेक जन्मातील पापांपासून मुक्त होतो। म्हणून श्रावण कृष्ण पक्षातील रोहिणी नक्षत्रयुक्त अष्टमीला व्रत करून भगवान श्रीकृष्णाची पूजा आणि व्रत करावे, यामुळे आनंद आणि मोक्ष प्रदान करते। या दिवशी कृष्णाच्या बाल स्वरूपाची पूजा केली जाते, त्यामुळे आपल्या देवघरामधील जो छोटासा कृष्ण आहे तर त्याच मूर्तीच्या पूजेला या दिवशी जास्त महत्त्व असतं। त्यामुळे त्या मूर्तीचीच आपल्याला अगदी लहान मुलाप्रमाणे बाळकृष्णाचा जन्मोत्सव साजरा करायचा आहे, त्यामुळे आपल्याला सुख आणि सौभाग्य प्राप्त होते। तर गोकुळाष्टमीच्या दिवशी बाळकृष्णाची पूजा सोमवारी रात्री 12:01 सुरू करायची आहे, ते 12:45 पर्यंत तुम्हाला शुभ मुहूर्त असणार आहे। तसेच या दिवशी श्रीकृष्णासाठी गोकुळाष्टमीचा उपवास केला जातो आणि या दिवशी श्रावणी सोमवारचा पण उपवास आहे। तर जे लोक गोकुळाष्टमी आणि श्रावणी सोमवारचा पण उपवास करणार आहेत तर त्यांनी अगदी सकाळपासूनच व्रत करायचे आहे। श्रावणी सोमवार हा सायंकाळी सोडला जातो, पण गोकुळाष्टमीचा उपवास हा त्या दिवशी सोडला जात नाही, दुसऱ्या दिवशी सकाळी गोपाळकाला केल्यानंतर सोडला जातो। किंवा मग जे लोक संध्याकाळी बाळकृष्णाचा जन्मोत्सव साजरा करणार आहे त्यांनी 12 वाजल्यानंतर बाळकृष्णाचा जन्मोत्सव साजरा करून मग त्यांनी उपवास 12 नंतर सोडला तरीही चालू शकतं, पण शक्यतो 12 नंतर कोण जेवत नाही, त्यामुळे त्यांनी त्या दिवशी संध्याकाळी सुद्धा फराळच करावा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी गोपाळकाला केल्यानंतर उपवास सोडावा। संध्याकाळी जन्मोत्सव साजरा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी गोपाळकाला असते, तर या दिवशी आपल्याला श्रीकृष्णाला महानैवेद्य अर्पण करायचा आहे। म्हणजे या दिवशी आपण श्रीकृष्णाला गोपाळकाला करून त्याचा नैवेद्य दाखवायचा असतो आणि मग गोपाळकाल्याचा नैवेद्य दाखवल्यानंतर त्यातलाच आपण थोडासा प्रसाद रूपी खाऊन मग आपण उपवास सोडू शकतो। ज्यांचा कृष्ण जन्माष्टमीचा उपवास आहे त्यांनी सकाळी गोपाळकाला खाऊनच उपवास सोडायचा आहे आणि जे गोकुळाष्टमीचा उपवास करत नाही त्यांनी मागच्या 3 सोमवारप्रमाणेच अगदी उपवास करायचा आहे। सकाळी उपवास धरायचा आहे श्रावणी सोमवारचा आणि सायंकाळी शिवपूजन करून मग आपण सात्विक अन्न बनवून देवाला नैवेद्य दाखवून मग आपण उपवास सोडायचा आहे। गोकुळाष्टमी आणि श्रावणी सोमवार हे दोन्ही व्रत एकाच दिवशी आल्यामुळे या दिवशी आपल्याला चुकूनही तामसी पदार्थांचा वापर आपल्या अन्नपदार्थामध्ये करायचा नाही। म्हणजे शक्यतो तामसी म्हणजे या दिवशी अंडी, मांस, मटण असं कुणीच खात नाही, पण त्यातल्या त्यात कांदा, लसूण हे सुद्धा तामसी पदार्थच मानले जातात। त्यामुळे शक्यतो देवाला तरी तुम्ही नैवेद्य अर्पण करताना कांदा लसूणचा वापर करू नका। अनेक ठिकाणी कांदा लसूण विरहित नैवेद्य देवाला अर्पण केला जातो। श्रावणी सोमवार आणि गोकुळाष्टमी हे दोन्ही व्रत अत्यंत प्रभावी आहेत, त्यामुळे या दिवशी आपण सात्विक अन्न बनवून त्याचा नैवेद्य देवाला दाखवायचा आहे। गोपाळकाल्याच्या दिवशी गोपाळकाला करून कृष्णाला नैवेद्य दाखवायचा आहे आणि मग आपण उपवास सोडायचा आहे। सोमवारी ज्यांचा गोकुळाष्टमीचा उपवास नसेल त्यांनी दिवसभर सोमवारचा उपवास करायचा आणि संध्याकाळी मग जेवण करून तुम्ही उपवास सोडू शकता। या दिवशी ज्या स्त्रियांना मासिक धर्म चालू असेल त्या स्त्रियांनी सुद्धा सोमवारचा उपवास जरी केला तरीही चालेल किंवा गोकुळाष्टमीचा केला तरीही चालेल। उपवास तुम्ही जरूर करू शकता, मात्र पूजा करू शकत नाही। या दोन्ही उपवासाला तुम्ही दूध, फळे, सुकामेवा, राजगिरा लाडू, खजूर
ड्रायफ्रूट असे पदार्थ खाऊ शकता। त्याबरोबरच साबुदाणा खिचडी खाल्ली तरीही चालते। मात्र श्रावणी सोमवारच्या उपवासाला अनेक जण तिखट मीठ खात नाही किंवा काही जण फक्त दूध आणि फळांवर उपवास करतात। तर तुम्ही अगदी ज्या पद्धतीने करता नेहमीच्या सोमवारी तर त्या पद्धतीनेच उपवास करावा। फक्त अनेक ठिकाणी श्रावणी सोमवारच्या किंवा महादेवाच्या कोणत्याच उपवासाला भगर खाल्ली जात नाही। तर तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही करू शकता। जन्माष्टमीचा उपवास अष्टमीला सुरू होतो आणि नवमीला संपतो। तर व्रत पाळणाऱ्यांनी सप्तमी तिथीपासून ब्रह्मचर्य पाळायला सुरुवात करावी आणि सर्व इंद्रियावर नियंत्रण ठेवावे। त्याचबरोबर या दिवशी आपले आचरण सुद्धा चांगले असावे, सर्वांशी चांगले प्रेमाने वागावे, कोणाशीही वादविवाद करू नये, खोटे बोलू नये। जन्माष्टमीचे व्रत ठेवल्याने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात। यंदाच्या श्रावणी सोमवारी श्रीकृष्ण जयंती असून हा एक शुभयोग असल्याचे सांगितले आहे। श्री विष्णूंचा 8वा अवतार म्हणून श्रीकृष्णांकडे पाहिले जाते। तसेच श्रीकृष्णांना पूर्ण अवतार ही मानले जाते। ही जन्माष्टमी साजरी करत असताना त्यांच्या लीला, शिकवण, धोरणे, मुसद्देगिरी, नीतिमत्ता या सर्वांचे स्मरण केले जाते। श्रीकृष्णाचे नाव घेतले की गोकुळ, राधा, बाळकृष्णाच्या लीला आठवतात। तसेच श्रीकृष्णाचे चरित्र महाभारत आणि भगवद्गीता याशिवाय ते पूर्ण होऊ शकत नाही। त्यामुळे या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे। त्यामुळे हरिहराचे पूजन एकाच दिवशी केले जाणार आहे। जे संतान प्राप्तीसाठी प्रयत्न करत असतील आणि त्यांना संतान प्राप्ती होत नसेल तर त्यांनी सुद्धा गोकुळाष्टमीच्या दिवशी बाळकृष्णाची खूप छान अशी पूजा करायची आहे। त्यांचा जन्मोत्सव साजरा करायचा आहे। त्यामुळे त्यांना संतान प्राप्ती होऊ शकते। हे व्रत पाळल्याने सर्व कार्यात विजय प्राप्त होतो। ही उपासना करत असताना मन, शरीर आणि विचार शुद्ध राहावेत म्हणून उपवास केला जातो। रोग, दुःख आणि गरिबी संपते। श्रीकृष्ण सुख आणि समृद्धी देतो। तर या दिवशी सकाळी लवकर पहाटे उठून स्वच्छ स्नान करायचं आहे। स्नान करताना गंगाजल पाण्यामध्ये थोडं टाकायचं आहे। त्यानंतर आपली रोजची घरातील देवपूजा करायची आहे। देवपूजा करताना तुम्ही शिवपूजन करायचं आहे। शिवलिंगावरती स्वच्छ पाण्याचा, दुधाचा अभिषेक करायचा आहे। शिवपूजन झाल्यानंतर तुम्हाला बाळकृष्णाची देखील पूजा करायची आहे। पण संध्याकाळी 12 नंतर श्रीकृष्णाच्या पूजेचा शुभ मुहूर्त असतो। तर त्या काळामध्ये तुम्हाला विशेष अशी पूजा करायची आहे। बाळकृष्णाची पूजा झाल्यानंतर त्यांना आवडते नैवेद्य आपण अर्पण करायचे आहे। त्यांना 56 भोग चढवले जातात। आपल्याकडे जे काही असेल ते त्यांना नैवेद्यामध्ये अर्पण करायचं आहे। झुल्यामध्ये बसून त्यांना पाळणा म्हणायचा आहे। अशा प्रकारे तुम्ही बाळकृष्णाचा जन्मोत्सव साजरा करायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी गोपाळकाला केल्यानंतर मग उपवास सोडायचा आहे। आणि शिवपूजन सुद्धा तुम्ही घरीच करू शकता किंवा मंदिरामध्ये जाऊन करणार असाल तर अतिउत्तम। तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी श्रावणी सोमवार आणि गोकुळाष्टमी एकत्र आल्यामुळे या दिवशी उपवास कसा करावा याबद्दल बरीच माहिती देण्याचा प्रयत्न केला। कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा। आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।